वेदगंगा नदीला महापूर, मुरगुड शहराला बेटाचे स्वरूप, शहराकडून निपाणीला जाणारा मार्ग शिंदेवाडी येथे पाणी आल्यामुळे बंद, कागल निडोरीकडे जाणारा रस्ता कुर्णी रस्ता बंद, वाघापूर मुरगुड रस्ता बंद, कापशी मार्गावर तलाव येथे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे मुरगुड शहराला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। पावसाचा जोर आणि पाटगाव धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। नमस्कार, मी ओंकार पोद्दार, केके न्यूज प्रतिनिधी। आज तारीख आहे 20 ऑगस्ट, वार आहे बुधवार। आज महापुराची स्थिती बघितली असता रात्रीपासून डबल 2 ते 3 फुटाची वाढ या ठिकाणी वेदगंगा नदीच्या पात्रामध्ये दिसून येते। मुरगुड शहरामध्ये असणाऱ्या शिंदेवाडी येथे देखील पाणी आलेलं आहे। वाघापूर रोड या देखील हा रस्ता देखील बंद झालेला आहे 2 दिवसापूर्वीच। कुर्णी बंधारा हा 4 दिवसापासून बंद आहे। तर या ठिकाणी आता मुरगुडचा जो मेन देवगड निपाणी मार्ग आहे तेथील पटेल बिल्डर्स या बिल्डिंग जवळ पाणी आलेलं आहे आणि पाडगाव धरणातून सांडव्यातून होणारा पाण्याचा प्रचंड विसर्ग यामुळे या पाण्यामध्ये लक्षवेधी वाढ होताना दिसून येत आहे। आज पावसाचा जोर थोडासा कमी दिसतला तरी देखील पाण्याची संत गतीने वाढ या ठिकाणी होताना दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना वेळी स्थलांतरित करण्याचे आवाहन देखील केलेले आहे। धन्यवाद। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार।